आता आम्ही भुले भुलिया झालो या. आम्हाला तर ना हॉटेल दिसना ना आम्हाला समुद्र किनारा दिसना. सोमशान म्हणजे आम्ही आता जवळजवळ 30 किलोमीटर डोंगरात ना आलोय. आलो ना डायरेक्ट इकडे ना इकडे पुढे घेतलं पाहिजे नव्हतं. मग बरोबर तिकडे तयारी करून बरोबर है ना. इथे घेतलेलं आहे बघा आता. पण भाई इथं येताना आधी बुक करून या, कारण की विषय लय हाड आहे. आकाश शेटच्या भरोशा येऊन इथं आम्ही आता लटकलेलो. असा काय नजारा आहे. आणि इथं पोचेपर्यंत किती डोंगर चढलून किती उतरलो काय कळलंच नाही भाई. खाओ मा कसम. त्याचा एक उतरायचा कालवा नुसता. आम्ही हुडकतोय भावाला कुठे गेलेत व्हिडिओ काढायला. पुढं आम्ही झोपलेलो दोघं ड्रायव्हर. काय डॉग्याशिवाय काय वातावरण एकदम कडक आहे. आता ऊन बिन पडायला लागले. मस्त वाटतंय बघा भारी. वान्यार कोंड बघा कुठून आलं तर इकडून आम्ही एवढं फिरून आलो भाई. मेन गण्याबाईची आमची नाकी नळ झाली इकडून. पण वातावरण लय कडक आहे बरं का. काय पण बोला. कसं आहे नजारा. तेव्हा चाललंय तिथं शूट. भाईचं शूट चालू आहे मस्त वेगळी. नात करता काय यायलाच लागतंय. गाडी कुठं लावली बघ ती बघ. तुला बोललं ना ते लोक वरून गेले ती. आपलीच आहे ती गाडी. अरे समशान भूमीकडे आणले का यांनी. हायला नाहीच भेटलेलं वाटतं. कसा आहे डोंगरदार आहे भावानो. सूर्य आता आम्हाला लागले भूक. आता काय सांगू तुम्हाला. सूर्य खतरनाक दिसतोय ना. समुद्र पण कडक आहे. एवढं खतरनाक कसं उडतंय. उलट येतात ना असं वाटतंय बोटी चालल्या. मला तर पहिलं मच्छी वाटली असं. एवढं खतरनाक नको. कसा आहे जरा. मग आमच्या वाजल्यात 12 पण इथं ना झोप ना फै. बसलोय राखाने इथं येऊन आम्ही या बंगल्यांना. असं वाटतंय खतरनाक कोकणामध्ये फिरून. असं मनाला फिलिंग येतच ना कडकवाला बाई. आता हिला कोकणावर फिरवतो आणि म्हणते मला पण फिरायचं होतं. हिला इथं कुठं फिरवायचा. खतराड बाई. कैसा आहे रोड. ह्या रोड मध्ये चालू आहे बाई. गणेश भाईची मेहनत, अण्णाची मेहनत प्लस ड्रोन मॅनची मेहनत. कसा आहे नजारा कडक ना. कसा आहे नजारा भाई. कडक ना भाई. डायनासोर बघा. डायनासोर तुम्हाला कसा आहे. कसा आहे नाद करतेस का. यायला लागतं या. सगळ्याकडे जॅकेट असतं पण हे जॅकेट सगळ्याकडे नसतं. विषय गोलीगत धोका भारी आहे एवढं.